चला तर जाणून घेऊया 1:10 रिस्क रिवॉर्ड कसा मिळतो. आपण बघू शकता इथे 4 रुपयांची रिस्क आहे, 40 पॉईंटचा रिवॉर्ड आहे एटीएम सेटअपच्या नुसार आणि याचा व्ह्यू दिला होता बरोबर 10:48 मार्केटचा अपडेट देतोय. निफ्टीमध्ये 5 मिनिट टाइम फ्रेम आणि आता वाजलेत 10:46. जसं मी तुम्हाला व्ह्यू दिला होता त्याप्रमाणे मार्केटने -2 कॅन्डल बनवलेली आहे. आपण आता बघू शकता. ओके, हा जो लो होता 25,127.75 पैसे, 25,127.5 पैसे, त्यामुळे नवीन लो बनलेला आहे. तर आपला व्ह्यू काय राहील आता बेरीजचा राहील. फक्त एक छोटीशी कन्फर्मेशन अजून बाकी आहे. फक्त बेरीजसाठी आता वाट बघायची आहे आणि बुलिशचा सीन पण ऑटोमॅटिक आपला तयार झाला. याच्यावरती जर 2 कॅन्डल तयार झाल्या तरच आपण बुलिशला जाणार आहोत. आणि आपण जाऊन बघू शकता बरोबर 10:40 ती कॅन्डल बनलेली आहे. त्यानंतरची जी कॅन्डल आहे 10:45 ती गॅपअपमध्ये ओपन झालेली आहे जसं मी सांगितलं होतं. आणि नंतर मग UTHच्या 2 कॅन्डल बनल्या आणि फायनली आम्हाला आमचा ATM सेटअपनुसार एक ट्रेड मिळाला. बुलिशचा सिनारिओ मार्केटने आपल्याला स्पष्ट करून दिलेला आहे की +1 +2 बनली की आपण बुलिशला जायचे आणि इथून खाली पूर्ण आपण बेरीजला जायचं आहे. कुठपर्यंत 25,000 पर्यंत. ओके, तर आता थोडासा संयम बाळगा, वाट बघा नेमकं काय होतं ते. बुलिश आणि बेरीज तुमचं बाजूला आता बनलेलं आहे. एकच हीच लेवल सगळं ठरवणार आहे. ओके, ही एकमेव लेवल तुमचं आता काम सगळं ठरवणार की बुलिशला जायचं की बेरीज. आणि आपण बघू शकता इथे दिला बुलिश व्ह्यू डन. ATM सेटअप घेऊ शकतात. ओके, आणि आपण बघू ATMचा सेटअप बनला. ओके, ATMच्या नुसार आम्हाला बाय सिग्नल मिळाला आणि 1:10 रिस्क रिवॉर्ड मिळाला आहे. काय आपल्याला देखील तुमच्या जीवनामध्ये असाच बदल करायचा आहे काय? असे लाईव्ह अपडेट तुम्हाला देखील घ्यायचे आहेत. नमस्कार, मी विनायक पवार, NISM सर्टिफाईड शेअर मार्केट अभ्यासक. आपल्याला मदत करतोय लाईव्ह मार्केटमध्ये व्ह्यू बिल्ड करायला, आपल्याला मदत करतोय चार्ट रीडिंग करायला, कॅन्डल रीडिंग करायला. आणि तुम्ही याच्या मदतीने कोणतेही इंडिकेटर आणि या जगात कुणाचीही मदत न घेता एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो, हा विश्वास देण्यासाठी मी सज्ज आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्यायचं आहे. या व्हिडिओला आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचा आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल, माझं काम तुम्हाला आवडत असेल, त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. थँक्यू.